विद्यार्थ्यांनो वेलकम. आपण आपल्याला परीक्षेला तिसरं आणि चौथं चॅप्टर आहे. दिवस कमी असल्यामुळे तिसरं आणि चौथं चॅप्टर हे ऑफलाईन तसं मी रिव्हिजनमध्ये घेणारच आहे किंवा मग जितकं होईल तितकं आपण ऑनलाईन पद्धतीने करूया. त्यातही मी व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की जर ऑनलाईन लेक्चर घेतलं तर प्रत्येक मुलगी त्या लेक्चरला उपस्थितच राहील असं नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कधीही बघता येईल. चला, प्रकरण नंबर 3, चॅप्टर नंबर 3, त्याच्यात आहे ट्रायंगल्स. आपण ट्रायंगलचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यानंतर त्याचे प्रूफ्स, कॉन्ग्रुअन्स ट्रायंगल, आयसोस्केल ट्रायंगलचा थेरम, 30, 60, 90चा थेरम. त्यातला या चॅप्टरमधला पहिला थेरम आहे जो IMP आहे, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय. स्टेटमेंट वाचूया. द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर टू इट्स रिमोट इंटेरियर अँगल. आता आपण पहिले ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल कोणता आणि त्याचा रिमोट इंटेरियर अँगल कोणता ती कॉन्सेप्ट समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे करणार, डायग्रामवरूनच समजून घेऊ. पहिले हे पहा, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. ओके, सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. मग याच्यासाठी डायग्राम काढावा लागेल. काय दिलंय मी तुम्हाला सांगितलंय की थेरम लिहिताना पहिले स्टेटमेंटवरून डायग्राम काढायची, डायग्रामवरून एक एक गोष्ट आपण लिहित यायचं. आता व्हिडिओमध्ये दिसणारी म्हणून मी डायग्रामची हीच नावं ठेवतो. तुम्ही म्हणत असाल तर डायग्रामची नावं बदलूया. ठीक आहे, मी नावं बदलून लिहितो. तुम्ही हा थेरम लिहिला तरी चालेल, जसाच्या तसा. चला सुरू करूया. मग द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. इट इज क्लिअर दॅट की इथे ट्रायंगल दिला आहे आणि ट्रायंगलचा काय दिलेला आहे, एक्सटेरियर अँगल दिला आहे. मी ट्रायंगल काढतो. हा बघा, मी ट्रायंगल ABC काढला. BC थोडा एक्सटेंड केला, BC वर D पॉइंट घेतला, बरोबर आहे. मग हा जो अँगल ACD झाला, अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC चा ट्रायंगल ACD हा बाह्यकोन आहे. आता इथे काय म्हटलंय, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. एक्सटेरियर अँगल कोणता आहे, ACD. ओके, ACD is the sum of measure its remote interior angle. दूरस्थ अंतरकोन म्हणजे लक्षात घ्या, जर आपण हा पाहिला अँगल ACD आणि अँगल ACB हे काय झाले, लिनियर पेअर. ओके, मग याचे हा अँगल सोडून राहिलेले दोन अँगल कोणते, करेक्ट, कोणता, अँगल BAC आणि अँगल ABC. या अँगल ACD चे रिमोट इंटेरियर अँगल आहेत. कोणकोणता, अँगल हा BAC आणि अँगल ABC. हा सोडून हा का, हा लिनियर पेअरचा आहे. हा सोडून म्हणजेच काय, या अँगलची सम ACD, या अँगलची सम कोणाची, ACD ची, या उरलेल्या दोन अँगल म्हणजे हा कसा आहे, ओके बरोबर, हा लिनियर पेअर. हा सोडून उरलेले दोन कोणते, थोडक्यात अँगल A आणि अँगल B या दोघांच्या बेडची इतका असतो. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. मग दिलेलं काय काय ते आपण लिहिणार गिव्हन मध्ये. जे आपल्याला काढलं डायग्राम मध्ये दिसलं ते काढणार, बरोबर. हा, गिव्हन मध्ये काय लिहिणार आपण, गिव्हन काय, बरोबर, काय, अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. मग लिहिणार अँगल ACD is an exterior angle of triangle ABC. करेक्ट. आता म्हटलं काय त्यांनी की हा जो एक्सटेरियर अँगल आहे हा इंटेरियर अँगलच्या, रिमोट इंटेरियर अँगलच्या सम इतका असतो. म्हणजेच काय, टू प्रूव्ह ओके. काय प्रूव्ह करणार आहे आपल्याला, दिस अँगल ACD इज इक्वल टू द सम ऑफ इंटेरियर अँगल. म्हणजे सम ऑफ इंटेरियर अँगल म्हणजे कोणता, अँगल ABC प्लस अँगल BAC. हा येईल का, नाही, कारण की तो काय लिनियर पेअर मध्ये आहे, म्हणजे तो येणार नाही. हे दूरस्थ अंतरकोन त्याचे, हे अंतरकोन हे, ओके. हा जवळचा आहे, हे लांबचे अंतरकोन. ओके ओके ठीक आहे.
मग चला आता आपल्याला काय दाखवायची, यांच्या दोघांची बेरीज. कोणाकोणाची? ह्या दोघांच्या बेरजे इतका, या दोघांच्या बेरजे इतका हा ACD आला पाहिजे, किंवा ACD इज इक्वल टू हे दोघांचं मेजरमेंट आलं पाहिजे. मग आपल्याला साध्या साध्या गोष्टी घ्यायच्या. थेरम आहे म्हणजे खूप टेन्शन घ्यायचं असं नाही. आपल्याला या ट्रायंगलमध्ये जे जे दिसतं ते लिहिणार आपण, बरोबर. हा मग पहिली गोष्ट अशी दिसते की ह्या ट्रायंगलची सम 180 असते अँगलच्या. मग मी घेतो इन ट्रायंगल EBC, बरोबर आहे. मग कोणकोणता अँगल? करेक्ट, अँगल EBC प्लस अँगल BAC प्लस अँगल ACB प्लस अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. त्याला कारण काय द्या? सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ द ट्रायंगल. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल. ओके, याला 1 नंबर देऊन टाकू आपण, याला 1 नंबर देऊन टाकू. आता बघा हे 180 आलं. मग ही जर बेरीज दुसऱ्या साईडवर दाखवायची तर दुसरीकडे पण 180 आली पाहिजे. व्हेरी गुड, खूप हुशार आहे तुम्ही. इथे बघा हा 180 येतो, हा 180 काय? लिनियर पेअर. ओके. आणि हे पहा याच्यामधले आपल्या 2 गोष्टी येऊन गेल्या, अँगल ABC पण येऊन गेला आणि अँगल BAC पण येऊन गेला. पहा अँगल ABC आणि अँगल BAC. आता 2 गोष्टी आणायच्या आपल्याला. कोणकोणत्या? हा ACD आणायचा आहे. मग ACD कुठे येईल आपल्याला माहिती आहे. कसं? लिनियर पेअर येतो. मग अँगल ACD प्लस अँगल ACB, हा बघा ACB पण येऊन गेला, ACD पण येऊन गेला, इज इक्वल टू 180 डिग्री. इथे लिहिणार लिनियर पेअर अँगल्स, रेषीय जोडीतील कोण. लिनियर पेअर अँगल्स. करेक्ट आलं हे सर्व. मग याला नंबर देऊ आपण 2. मग 1 आणि 2 कडे बघणार. 1 आणि 2 बघितलं. 1 आणि 2 कडे तर पाहिलं तर राईट हँड साईड सारखी दिसते, म्हणजे लेफ्ट हँड साईड सुद्धा कशी सारखी. करेक्ट. मग फ्रॉम 1 and 2, मग हे 180 सारखे, म्हणजे आपण कोणती साईड लिहिणार? फक्त लेफ्ट साईड. म्हणजेच काय? अँगल ABC प्लस अँगल BAC प्लस अँगल ACB इज इक्वल टू अँगल ACD, ही साईड दुसऱ्या इक्वेशनची, प्लस अँगल ECB. बघा बरं दोघी साईडकडे बघा काय दिसतंय. येस, दिस ACB इज कॉमन. ACB गेट्स कॅन्सल. राहिलं काय? राहिलं असं अँगल ABC प्लस अँगल BAC इज इक्वल टू अँगल ACD. म्हणजेच काय? अँगल ACD इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल BAC. आलं का प्रूफ आपलं? आलं? ठीक आहे. आता हा प्रूफ मी ABCD घेऊन घेतलं. पुस्तकामध्ये ह्या बघा PQRS म्हणून घेतलेलं आहे. तुम्हाला थेरम समजला असेल तर तुम्ही ट्रायंगलची नावं दुसरी घ्या, एक्स्ट्रा अँगलचं नाव दुसरं घ्या आणि ह्या थेरम प्रूफ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपण एक्स्ट्रा अँगलची प्रॉपर्टी दिलेली आहे. ती प्रॉपर्टी कशी ती समजून घेऊ. इथे समजून देतो. एक प्रॉपर्टी ऑफ एन एक्स्टेरियर अँगल ट्रायंगल. दिस अँगल ACD, हा जो अँगल ACD आहे हा नॅचरली अँगल A पेक्षा मोठा असेल. करेक्ट. म्हणजे तिथे समजून देतो. दिस अँगल ACD इज ग्रेटर दॅन अँगल A. अँगल A पेक्षा मोठा असू शकतो. दिस अँगल ACD ऑल्सो ग्रेटर दॅन अँगल B. आणि तिसरी कंडिशन काय असेल की ह्या दोघांच्या सम इतका असेल, जो आपण आत्ता प्रूव्ह केला की दोघांच्या सम इतका तो असू शकतो. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. म्हणजे कोणताही हा जो रिमोट इंटेरियर अँगल आहे त्याच्यापेक्षा एक्सटेरियर अँगल हा मोठा असतो. म्हणजे अँगल ACD ऑलवेज ग्रेटर दॅन दिस अँगल A ओनली, और दिस अँगल ACD is greater than angle B. This angle B is remote interior angle of angle ACD. This angle A is remote interior angle of ACD
It means that angle ACD is greater than angle A. It is also greater than angle B, but it is equal to the sum of remote interior angle. आपण त्याचे थेरम बघितलेला आहे. आता आपण जाणार एक्झाम्पल्स कडे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल घेणार आपण. आता आपल्याला थेरम समजलाय, त्याच्यामुळे एक्झाम्पल सोडवायला खूप सोपं जाईल. हे बघा, इन फिगर angle ACD is an exterior angle of triangle ABC. Angle B is equal to 40. Angle A is equal to 70. Find the measure of angle ACD. बरोबर आहे. मग मी डायग्राम काढत नाही किंवा काढून घेतो. चला पटकन होईल ते. काय तुला 4 रेषा काढायला टाइम लागत नाही. ओके, ए बी सी आणि हा डी. ओके, हा मेजर काढायचा आहे. हा किती दिला आहे? हा 40 दिला आणि हा 70 दिले. मग आपल्याला माहिती आहे. मग पहिलं वाक्य त्यांनी जे दिलं ते तिथून सुरुवात करणार. इन ट्रायंगल ABC, अँगल ACD is an exterior angle of triangle. चला, देअरफॉर मग इथे लिहिणार बाय कोणता थेरम शिकलो आपण? रिमोट इंटेरियर अँगल थेरम. काय शिकलो? अँगल ACD इज इक्वल टू, त्यांनी अँगल ए आणि अँगल बी दिलाय ना, आपण तसंच लिहिणार. अँगल ए प्लस अँगल बी. अँगल ए ची व्हॅल्यू टाकणार 70 डिग्री. अँगल बी ची व्हॅल्यू टाकणार 40 डिग्री. इट इज 110 डिग्री. दॅट इज अँगल ACD इज इक्वल टू 110. दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल इज कम्प्लिटेड. सेकंड एक्झाम्पल घेऊया आता. इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR इन ट्रायंगल PQR काय म्हणताय ते? अँगल P इज इक्वल टू 70 डिग्री. अँगल Q इज इक्वल टू 65 डिग्री. फाइंड अँगल R. सोपं गणित आहे. मग आपल्याला लिहिता येतं इन ट्रायंगल PQR सम ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. P ची व्हॅल्यू टाका 70, 65 प्लस अँगल R. दोघांची ॲडिशन करून 180 मधून ते मायनस करा. एक्झाम्पल सोपं आहे, तुम्हाला जमेल. ओके, आता आपण जाणार एक्झाम्पल नंबर 3 कडे. काय म्हणतात थर्ड एक्झाम्पल? द मेजर्स ऑफ अँगल्स आर दिलेलं आहे. आर एक्स डिग्री, एक्स मायनस 20 डिग्री आणि एक्स मायनस 40 डिग्री दिलेलं आहे. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. डायग्रामला कोणतीही नावं दिली नाही, काही नाही, पण ह्या 3 अँगलची नाव हे दिलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे, लिहिणार प्रॉपर्टी लिहिणार. अँगल एक्स प्लस एक्स मायनस 20 डिग्री प्लस एक्स मायनस 40 डिग्री. इथे काय लिहिणार? सम ऑफ मेजर of interior angles of triangle is equal to 180 डिग्री. सॉरी, इथे 180 लिहायचं राहिलं. चला मग ब्रॅकेट काढून घेऊया. घाई करायची नाही, पहिले ब्रॅकेट काढायचे. दॅट इज एक्स प्लस एक्स मायनस 20 प्लस एक्स मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. सर्व एक्स पॉझिटिव्ह, त्यांची ॲडिशन झाली 3x मायनस 20 मायनस 40, दोघंही निगेटिव्ह आहे, म्हणजे त्यांची सम होईल मायनस 60 इज इक्वल टू 180 डिग्री. करेक्ट. मग हा बघा 3x इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 60 डिग्री.
3x इज इक्वल टू 240 डिग्री, बरोबर आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 240 अपॉन 3. हा इथे डिग्री लिहिला नाही तरी चालेल, काय तुमचा डिग्री जरी इथे लिहिला गेला तर 2400 करून टाकाल तुम्ही, ते आपण फायनल आन्सरला लिहू. ओके, 3 8 जा 24. मग आला आपला काय आला करेक्ट. x इज इक्वल टू 80 डिग्री. हा फर्स्ट अँगल आला. हा सेकंड अँगल काय आहे, x मायनस 20 डिग्री. x मायनस 20 डिग्री, x ची व्हॅल्यू टाकणार 80 मायनस 20 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. झालं. आता आपण टाकणार थर्ड अँगल किती आहे, x मायनस 40. x मायनस 40 डिग्री टाकणार व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये 80 मायनस 40 डिग्री. 80 मायनस 40 इज इक्वल टू 40 डिग्री. झाले 3 अँगल. फर्स्ट अँगल झाला, सेकंड झाला आणि थर्ड झाला. तिघांची ॲडिशन करून पाहू आपण वाटल्यास. हे पण 60 प्लस 40 100 प्लस 80 180 डिग्री. ठीक आहे. आता आपण तिसरा, आपले 3 एक्झाम्पल आले. चौथं एक्झाम्पल घेऊया. The measure of an angle of a triangle is twice the measure of its smallest angle, and the measure of other angle is thrice the its smallest angle. Find the measure of 3 angles. टेन्शन घ्यायचं नाही. हे पहा, the measure of one angle of a triangle is twice the measure of its smallest angle. आता जसं आपण इथे पाहिलं, इथे बघा 80 60 आणि 40 मधला हा स्मॉलेस्ट अँगल आहे, बरोबर आहे. कसं आहे, स्मॉलेस्ट अँगल आहे. तसे उरलेले 2 अँगल हे याच्यापेक्षा मोठे असतील, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने काय म्हटलंय, संबंध कोणामध्ये, स्मॉलेस्टमध्ये आणि दोघं मोठ्यांमध्ये. द मेजर ऑफ वन अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल, बरोबर आहे. अँड द मेजर ऑफ अदर अँगल इज थ्राइस द मेजर ऑफ इज स्मॉलेस्ट अँगल. दोघांचा संबंध स्मॉलेस्ट अँगलशी. मग आपण एक्स किंवा वाय कोणाला मांडणार, स्मॉलेस्ट अँगलला. करेक्ट. मग आपण म्हणणार लेट स्मॉलेस्ट अँगल बी एक्स डिग्री. मग सेकंड अँगल कसा आहे तो, ट्वाइस द स्मॉलेस्ट अँगल, म्हणजेच कसा आला, इज इक्वल टू 2x डिग्री, बरोबर आहे. नंतर पुढचा कसा येणार, थर्ड अँगल थ्राइस आहे द स्मॉलेस्ट. थर्ड अँगल इज इक्वल टू 3x डिग्री, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे ट्रायंगलची सम 180 डिग्री असते, म्हणजेच कसं, x प्लस 2x प्लस 3x इज इक्वल टू 180 डिग्री. आपण डिग्री आता शेवट लिहिणार डायरेक्ट उत्तराला. मग इथे काय लिहिणार, सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल. ओके, सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल लिहिणार. मग किती, 3 आणि 2 5, 5 आणि 3 सॉरी 3 आणि 3 6, 6x इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. देअरफॉर x इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइडेड बाय 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6 1 जा 6, 3 6 जा 80, 30 डिग्री. मग स्मॉलेस्ट अँगल x is equal to 30 degree. Second angle 2x is equal to 2 multiply by 30 is equal to 60 degree. Third angle 3 is equal to third angle 3x is equal to 3 is equal to 90 degree. It is 30 60 and
90. आज आपली एक्झाम्पल नंबर 4 झाली. उद्या आपण एक्झाम्पल नंबर उद्या किंवा दुपारून अजून एक व्हिडिओ पाठवेल मी. 5, 6, 7, 8 आणि 10 ही एक्झाम्पल राहिली, हे मी पुढच्या लेक्चरला पाठवतो. थँक्यू.